परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। चिंतना जर तुम्हाला काही कळलं तर तुम्हाला विचारा, कसा विचारा असं घ्यायचं नाही, कारण हे कृतार्थता विषय आहे आणि साधूंच्या घरचं तत्वज्ञान आहे आणि ह्याच्यापेक्षा त्रिभुवन काही आणि ज्यावेळेस तुम्हाला कळतं त्यावेळेस याची किंमत होईल. तरी पण न कळता ऐकलं तर कळत असतं आणि कळून ऐकलं तर कळतच असतं. आता आपल्याला कळत नाही म्हणून उदासायचं नाही, आपल्याला कळत नाही म्हणून बाबाला कसं विचारावं ही भीती घ्यायची नाही. मोकळ्या म्हणून साधूंचे विचार ऐकते. हां, लक्षात ठेवा, जे काही कळत नाही ते विचारा. चला वाच. कारण हे एक परोकाळ आला तुमच्यात, नाही तर शक्य नव्हतं. आता किती फोन यायला लागले येतो येतो म्हणून, पण एकही ह्याला मला प्रसन्नता नाही, कारण त्यांचा धंदा आहे. कृतार्थाचा करता कुठं आहे? बसा, आणखी सुरुवात सुद्धा नाही रे बाळ. हां, अज्ञान का विरोधी ज्ञान है, कर्म उपासना विरोधी नहीं। दृष्टांत, जैसे गृह के विषय जो अंधकार है सो काहू क्रियासु दूरी होवे नहीं, केवल प्रकाश से दूरी होवे है। तैसे अज्ञान रूपी जो अंधकार है सो ज्ञान रूपी प्रकाश से दूरी होवे है और काहू साधन से नहीं। चिंतन फार मोठं विचारायचं. दृष्टांत दिलं सगळं तुम्हाला कळलं, पण त्याचं वर्म असं आहे, परमार्थामध्ये जसं तुम्हाला रूप पाहायचं त्याला डोळ्याचीच गरज आहे, बाकी इंद्रियाची गरज. रूप पाहण्याकरता जशी डोळ्याचीच गरज आहे, बाकीच्या इंद्रियाची गरज आहे. तसं आपली विस्मृती किंवा आपलं न कळणं हे कळण्याशिवाय जात नाही. देव बोलल, समाधी लावता येईल, गुरुजींनी सांगा एका शब्दात. व्यवहार हे अज्ञानाने व्यवहार नाही स्वरूप आहे. कुठे कळतं हे? व्यवहार म्हणले की व्यवहार नाही म्हणले की स्वरूप. मग कधी सत्वगुणाचा असेल, कधी रजगुणाचा असेल, कधी तमोगुणाचा. म्हणून अंधार नाहीसं करण्याकरता त्याला उजेडाची गरज आहे. तसं स्वची अनोळख काय, त्याच्याकरता स्वची ओळख पाहिजे. स्वची अनोळख आहे. साधू संत तुम्हाला म्हणतात तू ब्रह्म आहेस, तू सच्चिदानंद आहेस, तू सुख स्वरूप आहेस, असं साधूचं म्हणणं आहे. आणि हे साधूंच्या विचाराने ही तुम्हाला अनुभव येईल. आता मोठ्याचे उदाहरण नेहमी दिलेत, पण आठवण मिळते गुरूंची. ठाकूर बुवाच्या
मठामध्ये गुरूंचे कीर्तन, आनंद ब्रह्मांड उदरी हरी हा बालक घरी नंदगिरी ह्या अभंगावर काले. अखिल भारतामध्ये विद्यमान असणारे गणेश शास्त्री काशीचे ते आले ते ऐकायला. नवल केवढे केवढे तो पूर्व पक्ष केला, हे नाही सांगायचं आपल्याला. तर त्या गणेश शास्त्रीला असं वाटलं काय हा पुरुष सांगतो, आणि 3 तास डोळ्याचं पाणी खणलं नाही त्या शास्त्रीचं. आणि अखिल भारतातला विद्वान, आणि प्रत्यक्षातल्या गोष्टी ऐकू नाही काय नाही काय असं ते. म्हणून ज्ञान आणि अज्ञान याचा विरोध आहे. ज्ञान आणि अज्ञान याचा विरोध आहे. हे विरोध सांगायला किती सांगते पण वेळ जातो. आपण आपल्याला ओळखत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख नाही. आणि इथं तर म्हणतो आपुली आपण करा सोडवून. सोडवून म्हणजे तुम्हाला मनाचा फास आहे, वासनेचा फास आहे, देहबुद्धीचा फास आहे. हे किती फास आहेत तुम्हाला, हे सगळे फास आहेत. किंवा ही जरी नसेल तर एका शब्द सांगा, गुरुजींनी सांगावा. वासनेचा फासा कोणाला नाही सांगा. एक महात्मा जर सोडला, एक महात्मा जर सोडला, वासना कोणाला नाही. शास्त्री पंडित विद्वान सगळे, पण वासना आहे. वासना ही अज्ञान आहे. साधूंच्या भाषा कळण्याकरता वासना म्हणले, पण ती शास्त्रीय भाषा अज्ञान आहे. आता याच्या पुढे थोडं कळेल का तुम्हाला. वासना जडला का चेतनला? तुम्ही चेतन आहात, तुम्ही ज्ञानस्वरूप आहे. तुम्ही त्या वासनाला ओळखतच नाही, मग वासना तुमचं वेगळं आहे. आता आपण ज्ञानाला इथं थांबू. ती वासना जड आहे का चेतन आहे? ते खरे आहे का खोटे? चेतन जड कळत नाही, पण खरी का खोटी तर कळेल की आपल्या भाषेत. खोटी म्हणून तर जीव घ्यायला लागले नाही का. जन्म घेणे लागेल. ज्ञान का ज्ञान आहे? त्या ज्ञान वासना ही अज्ञान. अज्ञान म्हणजे कळू नको. तुम्हाला वासने काय कळू ते सांगा बरं. वासनेने सगळं तुम्हाला बांधून टाकलं, म्हणून ती वासना न कळल्याचं कार्य आहे. म्हणून स्वतःच्या दृष्ट आहे, मी साक्षी आहे, मी इंद्रियाला जाणतो, मी मनाला जाणतो, मग 3 अवस्थाला जाणतो. हे चांगलं कळलं म्हणजे ज्ञान झालं. त्याला बाळ जपत नाही, त्याला एका पायावर उभं राहत नाही, काय नाही, फक्त विचाराने कळायचं. आणि हाय आता थोडंसं चिंतन सांगतो, लक्ष घ्या. ज्ञानोबार आहे. किती बोट आहेत? 5. ह्याच्यामध्ये आकाश आहे का नाही? आकाश आहे ना, म्हणजे पोकळ भाग आहे. आता असं केलं म्हणजे त्या मधल्या पोकळ भागाला बाहेर जाते का? असं केलं म्हणजे बाहेरून येते का? लक्षात घ्या नीट. आता चला पुढे येऊ आपण. हे लक्षात आलं ना? गुरुजींनी सांगावं कशावर विषय चालू. ज्ञान आले तिथं दोन्हीच चिंतन आहे. प्रकाश ज्ञान हे सांगायचं आणि ही जड पदार्थ कसाही सांगायचं. कारण ज्ञान आज्ञाचा विरोध आहे ना. गुरुजी म्हणायचे आमचे
मी झोपलो मी झोपलो मी झोपलो मूर्ख मी झोपलो म्हणणार झोपवलं कसं काय गुरुजींनी सांगावं त्याला मी झोपलो मी झोपलो कशात काही खरं तसं तुमचीच बोंब मी दुःखी अरे मी दुःखी नाही दुःख वेगळं तू वेगळं आहेस सिद्धांत इथे सांगा गुरुजी स्वतः ते स्वतः सगळ्याला दुःख वाटतं की नाही मी दुःख वाटतं की नाही पण मीला सोडून दुःख आहे ना मी दुःख नाही ना आहे का नाही मी दुःख आहे का दुःख मी वाटायला न करण्यामुळे दुःख वाटायला लागलं मग ती पुढे तितकं लांबवर तितकं लांबवर पण मुद्दा सूत्र हां मग आता थोडा हा विचाराचा विषय बरं का आता जे चिंतन करायचं गुरुजींनी पाठवलं ते कळत नसेल तरी ऐका नाथ महाराजचं आठवणते बघ नाथ महाराज होते ते म्हणायचे ह्या बाबाला फक्त अडचण लोकांना कसं कळवून द्यायचं एवढी अडचण बाकी चिंतनाला अडचण नाही कीर्तन झालं तिथं जगदुगी अभंगावर भोवलेला सातारलेला कोणी नाही करत आता लक्षात घ्या नीट लक्षात घ्या काल कोणता वार होता ती गेली रात्र गेली आज सकाळपासून त्यात तुम्ही कोणत्या काळात गेलात रे हे तुम्हाला गेलेलं रात्र आलेली सूर्य आलेली रात्र गेलेली तुम्हाला कळते का नाही है ना कळणार आणि अज्ञान ह्या दोन्हीचं विचार चालू रात्र गेलेली सूर्य मावळलेला कळतं आणि ही रात्र आली नाही सूर्य मावळा त्यावेळेस तुम्हाला कळतं का नाही मला पुढे चालायचं पण ही पहिली भूमिका दिशा दाखवावं लागलं सूर्य गेला रात्र आले असं मध्ये संदेश कळते का नाही त्याला काय म्हणतात तुमच्या सांजवेळ तुमच्या भाषेत सांजवेळ म्हणायची ते कळते की नाही आता याच्या पुढे चालू आपण हा ज्ञान आणि ज्ञानांची जोड गुरुजींनी सांगावं आता यावेळेस तुम्ही ज्ञान आहे पण तो सांगतो एक त्रिपुटी शब्द आणि एक त्रिपुटी स्तोत्र कानाची त्रिपुटी आणि माझी शब्दाची त्रिपुटी हे शब्द तुम्हाला कानाकडून कळते का नाही जे चिंतन आहे ते कानाला ऐकायला कळते का नाही मग ही जी चिंतन तुम्हाला शब्दांनी कळतंय ती कळणं तुमचं नाही शब्द हे त्रिपुटी तुम्हाला साधूंच्या विचाराने कळल्या जाते एक आता याच्या पुढे चालायचं अभ्यासाचा विषय हा की विचारायला करता एका वेळेस एकच त्रिपुटी आहे का सगळ्याच त्रिपुटीच आहेत एकच त्रिपुटी 5 ज्ञानेंद्रिय 5 10 इंद्रिय त्याच्यामध्ये एकच त्रिपुटीचा विषय आहे तो तुमचा कानाचा आणि माझा वाणीचा पण ह्या दोन्हीला ते विधानतात का नाही हे ज्ञान त्याचं स्वरूप आहे आणि हे न कळणं त्याला म्हणायचं अज्ञान हे न कळणं तैसा हृदयामध्ये मिराम असता सर्व सुखाचा आराम ते भ्रांताचे काम विषय सर्व सुखीचे स्वरूप आहे
सर्व सुख हे स्वरूप. त्याला तुकोबारांनी दृष्टांत दिला. राबी मृगाच्या कस्तुरी विरते हिंगे होणार तरी. एक कस्तुरी मृग म्हणजे एक हारण आहे. त्याच्या नाभीत कस्तुरी असते. त्या कस्तुरीची किंमत आहे सोन्यासारखी. आणि त्याचा सुगंध इतका येतो चौकडे 1 मैल पसरतो. आणि ते सुगंध घोड करण्याकरता हारण पळत राहतं. कस्तुरी कुठं फळा लावलाय कुठं. तसं तू सुख स्वरूप आहेस. सुख लांब नाही. तुझं स्वरूपच सुख आहे. फक्त वृत्तीला महावर फिरवायचं. वृत्तीला असं पुढे जाऊ द्यायचं नाही. राबी वर्गाच्या कस्तुरी वरती हिंडे वनांतर. सुख तुझ्या जवळ आहे पण सुख भोगण्याकरता वनांतर आहे. तसं मोठं बांध कथा कीर्तन कर सत्य कर ये निया कर फिर नाही. साधकाच्या दृष्टीने विषय पामराची त्याला गरज आहे पण साधकाला त्याची गरज. होय कशी म्हणते कैसा हृदयामध्ये मी राम. कैसा गोचुड्याला रक्त जवळ आहे का दूध जवळ आहे. काय दृष्टांत आहे. गोचुड्याला दूध जवळ आहे का रक्त जवळ आहे. दूध आहे का नाही. तसं तुझं सुख तुला जवळ आहे का नाही. पण न कळल्याने किती वाटोळं केलं. म्हणून पुढे चला. एका काळी एकाच त्रिपुटीचा व्यवहार असतो. आता देशाच्या पुढे चला. खूप सोपं. कळलं तर सोपं नाही तर कळलं तर काढे आणलं तर पाढा. माऊलीनं विस्तार न करता जवळ चिंतन ठेवलंय. तुम्ही थोडं लक्ष द्या. हे श्वास उत्पन्न होतो न मावळतं ह्या दोन्ही जाणता का नाही. कळायला आलं ना मी बोलतो ते. हे जी श्वास आहे ते बाहेर येतो आणि दोन्ही स्थिर होतं. हे दोन्ही तुम्ही जाणता का नाही. श्वास निर्माण झालेला आहे ओळखता आणि ती स्थिर झालेला आहे. मग ही प्राणाचा व्यवहार आहे का तुमचा. प्राणाचा. मग तुम्ही ज्ञानरूप आहेत का नाही. हितपर्यंत आलात ना. पण हे तुम्हाला कळतं का. त्याला तर माझा श्वास वाढलाय मला दम लागलाय. हे आहे अज्ञान. आणि हे कळण्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. ह्याच्यावर 10-5 वेळा ज्ञानोबर यायचा. चला पुढं. आता स्थूल ध्येयातली संधी झाली. आता सूक्ष्म ध्येयाकडे येऊ. लय सोपं आहे रे. कळलं तर लय सोपं. पण काय करावं. गुरुजी सांग विश्वासक्ती. विश्वासक्ती या शब्दाचा हलके विचार नाही. ध्येयबुद्धी ही विश्वासक्ती. विश्वासक्ती लोक व्यवहार नाही. ध्येयबुद्धी. काय करू तुम्हाला काय सांगा. गुरूंची आठवण. गुरु चलत चलत कीर्तनाला फेटा दिसते. कीर्तनाला जाताना गुरुजींनी चलत चलत फेटा बांधा. आणि याला विश्वास म्हणायची. व्यवस्थिशीर कपडे घातल्यावर देव प्रगट होतो का. कीर्तनाच रंगाला देव प्रगट होतो का. आम्हाला 2-2 तास 1.5 तास लागतो फेटा बांधायला दर्पण घेऊन. याला विश्वास म्हणायचे. कळते काही. स्वच्छ असावा पवित्र असावा शरीर का विलासी. चला पुढे. स्थूलाची संधी. एक प्राण जातो एक प्राण राहतो.
ह्याला जाणणारा तो त्याच्यावर वेगळायचा. हे बरोबर आहे ना. आणि हे मी म्हटलं म्हणजे अज्ञान, आणि ह्याला मी जाणतो म्हणजे ज्ञान. किती सोपं आहे. हे मी आहे अज्ञान, आणि ह्याला मी जाणतो, किती लांब आहे हे. तुझं आहे तुझपशी, तू जागा चुकला अशी. तुझं आहे तुझपशी, तू चला पुढे. आता एक संकल्प गेला दुसरा निर्माण होतो. मध्ये गेलेला ओळखतं का नाही, निर्माण व्हायला ओळखतं. हे ओळखणं हे तुझं स्वरूप आहे. आणि ही संकल्प न कळत तुला ती संकल्प माती देतो, दुःखात टाकतो ना. एक संकल्प गेला दुसरा नाही आला, मध्ये ओळखलं का नाही. तसं गुरुजींनी सांगावं. सकाळचे पाहुणे येऊन नाश्ता करून गेले, दुपारचे यायला लागले, मालक कुठे गेला. सकाळचे पाहुणे येऊन नाश्ता करून गेले, दुपारून यायला लागले, मालक जागेवर सायकल नाही. तसं एक संकल्प गेला दुसरा नाही आला, तो जागेवर सायकल. हे झालं अभ्यासाचं मध्यम अधिकाऱ्याचं चिंतन. कोणत्या अधिकाऱ्याचं? मध्यम. तू कहता आजम आहे का तडाका. कबीर म्हणलं, हे बाळ तू काय जाणतो, आजम आहे का तडाका. ते कळूच देत नाही. माया विचाराने कळते, विचार नसले तर तुला दुःख दिल्याशिवाय राहते. आणि माया म्हणजे न कळणं, आणि न कळण्याच्या विरुद्ध कळणे. अज्ञान म्हणजे स्वतःने ओळख. अज्ञान म्हणजे जगत खरं वाटणं. अज्ञान म्हणजे मी करता भोगता वाटणं. अज्ञान म्हणजे मी स्त्री पुरुष वाटणं. अज्ञान म्हणजे मी एक गरीब श्रीमंत वाटणं. आत्म्याला जन्मच नाही, ते गरीब श्रीमंत स्त्री पुरुष कुठून आणला. हो, मग ही अज्ञान, आणि ही तुला ओळखतो म्हणून ज्ञान. म्हणून अज्ञानच्या विरोधी ज्ञान. चला दोहा. भाग्यो शीस उपदेशमय जगभंजक हियधारी. जो यामे संशय रहो सो तू पूछ विचारी. वाच. उक्त अर्थ के अनुवाद पूर्वक वक्षमान शंका का सूचन. शिष्यवाद. भो भगवान जो कछु तुम भासो, सो सब सत्य जानिहिय राखो. जग निदान अज्ञान बखानो, ताको भंजक ज्ञान पिछानो. ज्ञान रूप वर्णन पुनिकीना, जग मिथ्या सो मैं भल चीना. सुख स्वरूप आत्म परकासो, दया तिहारी सो मुहि भासो. पुनि भाको तू ब्रह्म स्वरूप, यह मैं लखो न भेद अनूप. यामे मुहि शंका इकावे, जीव ब्रह्म को भेद जनावे. टीका. हे भगवान, आपने जो कहा सो मैं आपके वचन सत्य जानो हूँ. आपने कहा जो जगत का कारण अज्ञान है, ता अज्ञान के नाश करिके जगत की निवृत्ति ज्ञान करिके होवे है, तो वार्ता मैं जानी. तो ज्ञान का स्वरूप आपने कहा, जगत मिथ्या है और जीव आनंद स्वरूप है, तो ब्रह्म से भिन्न नहीं किंतु ब्रह्मरूप है. ऐसे निश्चय का नाम ज्ञान है. ताके विषय जगत मिथ्या है और जीव आनंद स्वरूप है, यह वार्ता मैं जानी. उत्कृष्ट अधिकाराचा विषय तत्व चौथा तरुण उत्कृष्ट अधिकार. गुरुजी सांगावं. गुरुजी म्हणायचे, मी तुम्हाला ब्रह्म आहे असं म्हणतो, पण नाही माझ्यावर विश्वास. तुकोबाराय म्हणतात म्हणलं मग तुम्ही हलवतात. तुकोबारा जे सांगते मी सांगतो नाही माझ्या. तुका म्हणजे हा तो स्वयं परब्रह्म असं ज्यावेळेस म्हणत त्यावेळेस तुम्हाला खरं वाटतं. तसं हिच
कशाची गरज नाही. पूर्ण विश्वासाचा अधिकारी. तुम्ही सांगता जग मिथ्या, जीव आनंद रूप आहे हे सगळं सांगितलं, आणि जगत मिथ्या हे सांगितलं. हे बरोबर. जीव हा आनंद रूप आहे हे सांगितलं. हे पूर्णपणे मी जाणले, माझा निश्चय झाला. म्हणजे उत्कृष्ट अधिकारीचा. याच्यावर एक उदाहरण सांगतो. गुरुजींनी सांगितलेलं काय कोणाला घडल कोण झाले. काशीचे काही लोक आश्रमात आले ऐकायला दादाकडे. मग आता पैसेवाले परत बरोबर एक घडी आणल्या कामाला. हे येते श्रीमंत लोकांमध्ये सगळं ऐश्वर्य असतं, त्याचं काय. त्यांचा तो गडी होता ना, ते आपलं आता गडे बोल ती राहणार तो लांब जवळ. चिंतन सांगायला सुरुवात केली. ते लोक बसली ग्रंथ घेऊन. कोणा पक्षीवाले असं कोण असेल, हे बसला गडी. पहिल्या श्रवणात मला दादा मी मुक्त झालो. पहिल्या श्रवणात दादा मी मुक्त झालो. म्हणजे निश्चित का? म्हणजे यात काय संशय. निश्चित म्हणजे निश्चित. म्हणजे काय करू? म्हणजे तुला काय बंधन नाही. राहू वाटलं राजा तर जा. त्याला हीच सांगणार ह्या लोकांना. त्याला जे पटलं ते त्याला विश्वास मानावा. हे बसले तसेच कागद चाळीत. म्हणून इथं अगोदर विश्वासाची जाते तिथे देवाची वस्तू. जिथं विश्वास आहे तिथं भगवंत आहे. जिथे विश्वास नाही तिथं काय उपयोगाचं आहे. बरं विश्वास साधूवर ठेवा. ज्ञानोबा त्यांच्यावर विश्वास ना. आता ह्या विश्वासाचा झाला का नाही त्याच्या समोरच आहे ना. एवढ्या या सगळ्या शरीराचा भोग त्यांनी भोगला. याला विश्वास म्हणावा. तुम्ही शत्रू नाही तर हे माझा मित्र नाही. जिथे तप निष्ठा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. तसं हे श्री गुरु तुम्ही जगत मिथ्या आहे हे सांगितलं, जीव आनंद रूप आहे हे सांगितलं. हे माझा निश्चय झाला. परंतु जीव ब्रह्म दोनों एक है यह वार्ता नहीं जानी. हे तर सगळ्यांनी हात टेकले. तिथे सगळ्यांनी हात टेकले. आता गुरूंचा विचार म्हणजे सांगत माझ्या मनात असं येतं गुरूंचा विचाराचा. पण तिथल्या नियमाने सांगावं लागतं मला. माणसाला सगळं पडतं पण मूळ चुकतं. म्हणजे कल्याण होतं. बाबा तुम्ही जिकडून बी थापड्या देतात, तिकडून बी थापड्या तिकडून बी थापड्या. हे सगळं मी जाणलं पण जीव ब्रह्म आहे हे मला काही कळत नाही. याच एक वर्म आहे. त्यांनी सांगितलं आहे हेच एक वर्म असेल. पहिलं त्यांनी अनाधिकारी असल्यामुळे अधिकाऱ्याचा प्रश्न होता. का प्रशांत करून त्याला काय वेळ लागतंय. पण ज्याचं हे असल्यासारखं अर्धवट गौरी धुपतच राहते. विष्णू तर पण धूळ काही जात नाही. तसं बाबाचं सगळं खरं आहे. पण आता कोण कशाला लावलं तुझं. हे आमच्या गुरुंचे द्रष्टा. अर्धवट गौरी जीव ब्रह्माचा भेद गंमत आहे. गुरूंची आठवण आपल्या कर्जावर का सगळी शिकवण आपल्या अंगावर घ्यायची. आपण कुठे आहेत
आपलं मन कुठं रमतंय, आपलं ध्यानाचं राहतंय का ज्ञानाचं राहतंय का देहबुद्धीचं राहतंय, हे जर सतत विचार असला तर हे कळेल. नाही तर विषय खूप चांगला आहे आणि खरंच आहे अशा भावनाच टाकून द्या. कोणाही संधी यायची नाही. तुमचा अभ्यास तुमच्या अधिकार तुम्ही बघा. कुठलीही गोष्ट परमार्थाचे नामचिंतन असो, ध्यान असो, मला हे सांगायचं आहे पण हे विस्तार करावा लागलाय. साधन करतो, मग साधन केल्यावर त्याचा लाभ का होईना. साधन म्हणजे परमार्थाची साधना थोडं सुख देते, थोडं सुख मिळालं मग काय फरक आहे. मग तुकोबारा तुकावणीमध्ये कळायची चाचणी सत्यातो आणि बडबडीची. नको बडबड करू, मला कळची चाचणी. विस्तार नाही करत. भगवंताचं साधन असल्यावर त्याची शक्ती वेगळी असते, एवढं सांगून जातो मी. आणि ते साधन असं सतत केलं पाहिजे. सर्व कार्यकर्ता अडचण नाही काही. गुरुने सांगा माझ्या परमार्थाच अडचण आणि प्रपंचाचं अडचण आहे. ज्यात अडचण नाही तो प्रपंच, आणि ज्यात अडचण नाही तो परमार्थ. अडचण म्हणली की प्रपंच, आणि अडचण नाही म्हणले की बरोबर. तुका म्हणजे सोपे, पण तुम्ही राम 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 15 मिनिटं जप केलं तर 24 तास बडबडीत. काय हे वर्ग फार मोठं गमतीचं आहे, सांगतो मी. मी ब्रह्म असं वाटतच नाही जीवाला. ज्याच्यावर ईश्वर कृपा गुरुकृपा झाली त्याला हे ते खरं आहे. हो, तुम्ही सांगता ते खरं आहे, मग काय खोटं आहे. ते तुमचं सगळं खरं आहे, मग खोटं काय. म्हणून जीव ब्रह्म तर याचा विचार करायचा है. मैं सब कुछ जाना है, लेकिन जीव ब्रह्म है इसी आणि हे तर परमार्थ आहे. बोलणं परमार्थ नाही, क्रिया करणं परमार्थ नाही, परमार्थ अनुभव. तुकोबारायचं म्हणतात, तुका म्हणे कैसे घेऊन कोटे देऊन राडा. तुकोबारा म्हणजे कुठं कोणाची काही करते, ते ब्रह्मच आहेस ना. पण हे कळत नाही याचं कारण काय. तर याला 2 कृपा असाव्यात, गुरुची आणि देवाची. आणि जीव हे ज्ञान वाटते जीवाला. मग ती शास्त्री, पंडित, विद्वान, ज्योतिषी, योगी हे सगळे ज्ञान वाटायला, पण सगळं अज्ञान आहे. हे तुम्हाला काय माहिती. आमच्याकडे कार्तिकला मुंबईचा एक योगी येत होता, मागं सांगून गेलो पण आज सांगतो. आणि तो योगी प्रथम 16 हात राहायचा आदर, आणि तिचं चिंता करत. आणि आम्हाला काय हे कागदाचे वाटतात, काय महात्मा म्हणतो, फक्त गुरुजीकडे द्यायचा. प्रथम सोडून 16 हात आदर राहायचा तो योगी. आता आमचं शास्त्र चिंतन ना, तो म्हणे काय रे हे कागद चोडू वायाला चाललं, काय महात्मा सांगतो, कोणाकोणाकडे जायचं नाही.
यातलं तुम्ही काय कळलं की त्याचं फक्त थोडं राहिलं होतं, न कळणेपणा तेवढा एवढा राहिला होता, तो निघून गेला. तसं तुम्ही उगे जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूला जाणून तो वेगळा असतो एवढं नुसतं चिंतन करा. ते मनाला जाणतो, इंद्रियाला जाणतो, हे का नाही, आणि ते ज्याला जाणतो ती वस्तू खोटी आहे आणि हीच कळा नाही. देहाची काय खरा देह संबंधी पसारा बुजगावणी चोर रक्षण तसे वाचते. देह काय खरा आहे का, जसे बुजगावण आहे तसा हा देह आहे, तसे जगत मिथ्या आहे हे शब्दाने कळते. म्हणून जीव आणि ब्रह्म आनंद रूप आहे हे मला काही कळा. मग सगळं खरं आहे आणि तू ब्रह्म आहेस, ज्ञान रूप आहेस. साधू संत सांगतात का, थोडा विचार कर. आता याची 3 भूमिका आहेत खरे. एक प्रतीची मात्र, एक स्वरूपाने म्हणून, एक ज्ञानाने भाव आणि एक नाशिवंत. तर ह्याला नाशिवंत कळेल बहुतेक, मिथ्याने प्रतीची मात्र नाही कळेल. आणि कळलं तर आपला आनंद येते. जगताचे 3 स्वरूप आहेत, जीवाचे 3 स्वरूप आहेत. गुरुजी सांगतात देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी आणि ब्रह्मबुद्धी. हे जीवाकडून तिकडे चाललेलं आहे. देहबुद्धी विलास खाव्यास, मठ बांधायचा, यज्ञ करायचा, तिथे योग यागिरी ऐकून जा. देहबुद्धीचं हे समाजाला न मिळेल माणूस सुटवणं, वारचं घोडं करणं, हे देहबुद्धी आहे. ऐकून जा. हे शब्द नाही कळायचं बोलायचं. तुम्ही आम्ही कुठे ढेकण्यासारखे. उदाहरण सांगतो थोडं कळे. महिनावतीनं जालिंदराची सेवा केली, कृतार्थ झाली. पण मोह गमतीचा असतो आपल्याकडे. प्रार्थना केली गोपीचंद्र, हे बाळा हे काही उपयोग नाही, आणि तो गुरु कसं आणि कृतार्थ हो. देहबुद्धी कशाला मनुष्याच्या विषय, तू कृतार्थ हो. महिनावती मुलाने ऐकलं, मुलाने मी ठरलं गुरुचं. पण ही जात विषय असते त्याच्यापेक्षा संध्याचं जाऊन बसलेलं बरं. त्याचीच बोंब आहे. मग हे त्याचीच बोंब आहे. कायच काय खायचं काय गप बसा नका काढू ते बस. पगडा बसला ना आणि टाकला जालिंदराने त्या गर्दीत देहबुद्धी. आता ते महात्मे होते तो विषय वेगळा. आता एखादी मातोश्री ती मातोश्री मागते तसंही नाही, हे लक्षात घ्यायचं. सगळं तसं मदलाचा महिना होते, चुडीला काय जनाबाई मीराबाई सुखबाई हे काय. त्याला जर एखादा शब्द विरोध गेला तर आपला देव कुठं ठेवू शकतो असं नाही का सांगायचं. तात्पर्य कुठलं
शियाला काय म्हणणार तुम्ही? जनाबाई मीराबाईला. ज्यांचे कपडे धुतलो, ज्याला नवं घालतो, ती कोण महिला का? ती महात्मा. म्हणजे जीवाचं स्वरूप सांगण्याकरता शास्त्र सांगते. याला काय म्हणायचं? देहबुद्धी. गुरुजींनी सांगावं कशावर विषय चालला? जीव ब्रह्मरूप आहे हे मला कळला नाही, ह्याच्यावर विषय चाललाय. त्याचं पुढं ओळायचं, मागं उकलायचं असं नाही करायचं. हा विषय गोडापासून घ्यायचा. जीव ब्रह्मरूप आहे हे तुम्ही सांगितलं, पण मला काय जमाना. मग आता ते सांगते त्याला जीव बुद्धी. जीव बुद्धी म्हणजे काय? सगळं आपल्याला असं वाटतं. थोडक्यात सगळं ही जीव बुद्धी. आत्मबुद्धी जे स्वरूपामध्ये लीन झालाय, ज्याला व्यापक कळत नाही, ती जीव आत्मबुद्धी. आणि हे सगळे झाल्यानंतर ब्रह्मबुद्धी. आता ही आहे देवबुद्धीत, आणि शास्त्र सांगतं तो ब्रह्म. म्हणून ह्याचं कसं निवडायचं मला सांगा, असा शिष्याचा किंवा भाविकाचा प्रश्न आहे. चला, विषय बरोबर चालतं ना, फक्त विस्तार करावा लागतो. काय ते जीव ब्रह्म के भेद को जनावने वाली शंका मेरे हृदय में स्फुरे. जीव आणि ब्रह्म याचा भेद आहे, माझ्या अंतःकरणात शंका निर्माण झाली. का? मी करता भोगता, मी सावकार, शिवजी, गुरुजी, मी महाराज, हे सगळं मी आहे. आणि असं असणार तुम्ही मला ब्रह्म म्हणता, ही शंका माझ्या हृदयात अंतःकरणात निर्माण झाली, ते सांगा. आणि हे सगळं आपलंच आहे बरं का. हे सगळं कोणाचं आहे? जीवाचं. आणि जीव कोणाचं आहे? आता पंजाबचं लक्षण सांगितलं ते जीव. हे सगळे जीव. मग ते शास्त्री आले, पंडित आले, सगळे आले. ब्रह्म और मेरा स्वरूप परस्पर विरुद्ध है. आलं का? हा. तिनसे मेरी एकता बने नाही. हो, किती सांगा, हे खायला लागत नाही काय? हा, खायला लागत नाही. आणि हे काय आहे? हे जीवाचं स्वरूप आहे. आमच्या घरी नाही हो एवढं, बाकीच्या माहित नाही. नुसता देव केलं काय पोट भरत असतं काय? त्याच जीव असंच आहे रे. तरी तुम्हाला लई सोपं, ही लई चांगली माणसं. तसंच आहे रे, कुणी असो, एखादंच घर असं बघून तर ते वेगळं आहे. हेच ना तो ब्रह्म आहे. एकच ध्यानाच्या दृष्टीनं स्थिर वृत्ती करून ओमचा शब्द त्याचा प्रकाशक आपण आज करावा. ध्यानाच्या दृष्टीनं वरती स्थिर कर, अजपाजपणे उलट प्राणाचा, त्याच्यातून पुढे जायचं आहे. आणि नाभिस्थानाच्या ठिकाणी ओम असं ध्वनी आहे. आणि तो ध्वनी इतका सूक्ष्म आहे. आणि त्या ध्वनीत जर तुमचं मन रंगलं, तुम्हाला दत्ताला यावं लागेल उठवायला. दत्त माणसं उठवता येणार नाही. मग ती पांडुरंग असं कोणी असेल का, ज्ञानोबा आहे, तुकोबाराय असतील. त्या सुखात जर हे जर कळलं तर जीव नाही, मी ब्रह्म याचं कळलं. दुसरा विषय ज्ञानाकडून, विचाराने. जर वृत्ती ज्ञानाकडे गेली तर वृत्ती इकडे येत नाही. नाम रूप. म्हणून हे मला तुम्ही सांगितलं बरोबर, पण नाही मला जमाना. जीवाचा लेख सोंग आहे. सत्वगुणाचा जीव, रजगुणाचा जीव, तमगुणाचा जीव, ही सगळी जीवाची व्यवहार. आणि शास्त्र तर सांगतंय सगळा जीव आहे. आणि जे वस्तू आहे ती खोटी आहे.
जगात खोटं वाटतच नाही. सांगू आमच्या गुरूंचा दृष्टांत. काकीचं डोकं दुखतं, काका तोंड सुटतं, काही गरज? डोकं कोणाचं? काकीचं डोकं तोंड. याच्या जाऊ जग असते तो. आणि जे दृश्य कुठं लावतो रे? नाही तुमचं नसतं रे. पाणी गोड लागत नाही, रात्रपासून पाणी गोड लागत. याचा जाऊ जीव असे जेव्हा तुम्ही ग्रुप म्हणता. आता याचा विषय वेगळा आहे. कुंडली बघ भैया, गंमत त्याला काय माहित नाही. रेखा भोपळा आता संगत शिर चटत तिकडे गेलो. आता ह्यानं कळलं पाहिजे ना, नाही ते हिच्च्या वगैरे लागतच नाही. नेमकं बोट ठेवावं लागतं. गुरु नेमकं बोट ठेवावं लागतं. आणि ते नेमकं जर चूक काढली त्याला कळलं तर तसं. नेमकं चूक काढली जर नाराज झाला तर मग तो विषय असतो.